सो हाय गाईज, आज आपण बनवणार आहोत पुदिन्याची चटणी। तर त्यासाठी मी 1 वाटी खोबऱ्याचा कीस, कढीपत्ता, 2 मिरच्या आणि पुदिना घेतलेला आहे। पुदिना खराब होत चालला होता म्हणून मी म्हटलं की पुदिन्याची चटणी बनवूया। तर आता त्यासाठी मी सगळ्यात पहिले जेवढा होता तेवढा खोबऱ्याचा कीस, कढीपत्ता आणि 2 मिरच्या ज्या होत्या त्या बारीक कापून घेतल्या आहेत। आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। आणि पुदिना हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आता त्यानंतर 2 चमचे साखर, 1 चमचा मीठ आणि थोडंसं पाणी हे एकत्र मिक्स करून मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। आणि पाणी पण थोडंच घालायचं आहे, कारण की मिक्सरमध्ये बारीक करून झाल्यानंतरून आपल्याला थोडासा अंदाज येतो आणि त्यानंतरून थोडं पाणी टाकत जायचं आहे। अशा प्रकारे आपली चटणी जी आहे ती तयार झालेली आहे। थँक्यू।